पुणे अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नसल्याने तिला क्लीन चिट दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पुणे अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलला पोलिसांनी क्लीन चिट दिली। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती असं पोलिसांनी स्पष्ट केलं। या अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलचा ड्रायव्हर संतोष उभेला पोलिसांनी अटक केली आहे। गौतमी पाटील हिची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे। जी गाडी आहे व्हेकल ती गौतमी पाटीलच्या नावावरती आहे आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये जो गुन्हा दाखला आहे तो ड्रायव्हर आहे। त्या ड्रायव्हरवरती पूर्ण कारवाई केली आहे, त्याचे मेडिकल पण केलेले आहे, त्याचे ब्लड सॅम्पल पण सीआरएलला पाठवलेले आहेत आणि ही सर्व जी घटना आहे साक्षीदार असतील किंवा फिर्यादी असतील ह्या सर्वांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याच्या सर्वांची फिर्याद आणि त्यांचे साक्षीदाराचे टिप्पणी घेतलेले आहेत आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये पोलिसांचा तपास पुढे चालू आहे। 30 सप्टेंबरला पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या गाडीनं एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती। या अपघातामध्ये रिक्षा चालक समाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करण्यासाठी विविध राजकीय संघटनांनी आंदोलन केलं होतं। ते गौतमी पाटीलला काय उचलायचंही नाही। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होता का भूत ड्राईव्ह करत होता? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, मग ती गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील तिला नोटीस द्या। त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे, तर तिला काय म्हणा तू अशी गौतमी पाटील वगैरे तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर मग तुम्ही लक्ष घाला। या विषयाची सुरुवात झाली एका सर्वसामान्य रिक्षा ड्रायव्हरच्या रिक्षाला अपघात झाला। ते जे अपघातातील कुटुंब आहे ते चंद्रकांत दादांकडे गेले आणि त्या अपघातग्रस्त हातावर पोट भरणाऱ्या माणसाला न्याय मिळवून द्यावा याकरता त्यांनी DCPंना फोन केला। पहिलं वाक्य हे थोडंसं त्या बोली भाषेतलं वाक्य हे त्याच वाक्याच्या भोवती सगळं फिरलं। त्या बिचारा गौतम पाटीलला कशाला ताप देतात? त्या ड्रायव्हरने ॲक्सिडेंट केलाय, तो विषय संपवा। गाडीत ती होती म्हणते, कोण म्हणते गाडीत नव्हती। समजा मी गाडीत आणि ड्रायव्हरमुळे ॲक्सिडेंट झाला, आता मला नेऊन आत टाकून मी काय ड्रायव्हरला मारू परत तुझ्यामुळे आत बसलो म्हणून? आता ड्रायव्हर चुकला तिचा चुकला असेल, हिचा चुकला, कोण चुकलं ते पोलीस बघणार। मालकाने काय करावं? त्यामुळे ड्रायव्हर ठेवायचं बंद करूया। आता मालकाने गाड्या चालवल्या पाहिजे। त्या गौतमीला सांगा उद्या तूच गाडी चालव, बिचारी 10च्या स्पीडवर जा। आज तुझं बुकिंग झालं का 4थ्या दिवसाला पोहोचलास काय नाही, बारका मुद्दा ओढ मोठा करू नका। ताप दिलाय ते रासायनिक झोपली